डोक्यातील कोंडा ही टाळूची एक समस्या आहे. जोपर्यंत तुम्ही लवकरात लवकर उपाय करून घेत नाहीत, परंतु कोंडा कमी करण्यासाठी जरी आपण अनेक केमिकल्सयुक्त प्रोडक्ट्स वापरले तरी कोंडा काही केल्या कमी होत नाही आणि झालाच तर केसांना त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का की कडुलिंबाचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने केसांसाठी केला तर हा उपाय केसांसाठी प्रभावी ठरू शकतो. तो उपाय कोणता आहे, त्याचे काय काय फायदे आहेत आणि हा उपाय आठवड्यातून आपण किती वेळेस करायचा आहे, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. नमस्कार, रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर तुम्ही इथे पाहिलेलं असेल, आपण इथे 1 वाटी कडुलिंबाची ताजी पानं घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून कोकोनट ऑइल घातलेला आहे आणि 2 टेबलस्पून मधाचा वापर आपण इथे करणार आहोत. हे जे मिश्रण आहे हे मिक्सरच्या भांड्यातून आपण बारीक वाटून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून रोज वॉटरचा वापर हा करणार आहोत. या ठिकाणी अशा पद्धतीची पेस्ट तयार होते. ही पेस्ट तयार झाल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने हे जे मिश्रण आहे हे गाळून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने केसातील कोंडा कमी करण्यावरचा जो प्रभावी उपाय आहे तो इथं आपला तयार झालेला आहे. आता हे जे हेअर सिरम आहे किंवा हे जे हेअर टॉनिक आहे ते आपण कॉटनच्या मदतीने संपूर्ण केसांच्या मुळांना आणि केसांच्या टिप्सला देखील लावून घेणार आहोत. कडुलिंबाच्या पाल्याचा वापर हा केसांसाठी खूप आधीपासून होत आलेला आहे. कडुलिंबाचा पाला याला आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पती असं मानलं जातं आणि केसांच्या विविध समस्येवरती आणि चेहऱ्याच्या देखील विविध समस्येवरती कडुलिंबाच्या पाल्याचा वापर हा नेहमी होत आलेला आहे. कारण आरोग्याशी संबंधित अनेक लहान मोठ्या समस्या कडुलिंबापासूनच दूर होतात. तसेच त्वचेवर देखील कडुलिंबाचा आश्चर्यकारक प्रभाव हा पडताना दिसतो. त्यामुळे स्किन आणि हेअर प्रोडक्टमध्ये या कडुलिंबाच्या पाल्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होताना दिसून येतो. आता या हेअर टॉनिकचा वापर केल्यामुळे आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात ते पाहूया. कडुलिंबाची पाने आज आपण या हेअर टॉनिकमध्ये वापरलेली आहेत. याच्यामुळे केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंत कंडिशन होण्यास मदत होते. केसांना मजबूती येते. केस गळण्याचे जे काही प्रमाण आहे ते देखील कमी होण्यास मदत होते. कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात. त्याच्यामुळे कोंड्यापासून होणारी खाज आणि कोंड्यापासून होणारा त्रास हा कमी होण्यास देखील मदत होते. कडुलिंबामध्ये फॅटी ॲसिड्स असतात आणि त्याचं प्रमाण हे जास्त असतं. त्याच्यामुळे टाळूला कूलिंग इफेक्ट मिळण्यास देखील मदत होते. कडुलिंबाचा वापर आपण हेअर मास्क, हेअर टॉनिक, हेअर सिरम, हेअर ऑइल याच्यासाठी करू शकतो आणि फेस मास्कमध्ये देखील या कडुलिंबाच्या पाल्याचा वापर होताना सर्रास दिसून येतो. या हेअर टॉनिकमध्ये आपण नारळाचे तेल आणि मधाचा देखील वापर हा केलेला आहे. त्याच्यामुळे केसांची रिग्रोथ होण्यास मदत होते. केसांचा सिल्कीनेस किंवा केसांवरची शाईन ही शाबूत राहते. मधामध्ये अनेक मॉइश्चरायझिंग गुण आढळतात जे केसांना कंडिशनिंग आणि हेल्दी ठेवतात. त्याचप्रमाणे मधामध्ये केसांना पोषण देणारे विटॅमिन्स, मिनरल्स, ॲमिनो ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे मध केसांच्या मुळापाशी जमणारी धूळ, माती, तेल एवढेच नाही तर हेअर प्रोडक्ट्समुळे होणाऱ्या नुकसानीची देखील भरपाई करू शकतात. अशा पद्धतीने हे जे आजचं हेअर टॉनिक आहे हे केसांची वाढ खुंटणे, केसांची गळती, अकाली केस पांढरे होणे, केसांना फाटे फुटणे, त्याचप्रमाणे निस्तेज आणि कोरडे केस, त्याचबरोबर केसांमध्ये वाढत चाललेला कोंडा आणि कोंडामुळे निर्माण होणाऱ्या केसांच्या वरील सर्व समस्या याच्यावरती प्रभावी असे ठरणार आहे. हे जे हेअर टॉनिक आहे हे बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि सामग्री ही अत्यंत मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध होणारी आहे. त्यामुळे जर कोंड्याच्या समस्याने तुम्ही खूपच त्रस्त असाल तर हा जो उपाय आहे तो नक्की एकदा ट्राय करून बघा. तुमचा हेअर एक्सपिरियन्स माझ्याबरोबर शेअर करा. आता हे जे हेअर टॉनिक आहे याचा वापर आपण किती वेळेस करू शकतो, तर हे जे हेअर टॉनिक आहे याचा वापर आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळेस आपल्याला करायचा आहे. त्याच्यामुळे कोंड्याची जी समस्या आहे ती मुळापासून नष्ट होण्यास देखील मदत होते आणि त्याचबरोबर केसांचं जास्तीत जास्त होणारं जे नुकसान आहे ते देखील आपण टाळण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. कोंडा होण्याची कारणे जसजशी वेगळी आहेत तसतशी कोंड्यावरचे उपाय देखील वेगवेगळे असतात.
कोंड्यावरती उपयुक्त ठरणारे हेअर ऑइल असेल किंवा हेअर सिरम असेल हे तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे। आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोंड्यासाठी आपण कोणत्या प्रकारचा हेअर मास्क हा वापरू शकतो ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर अशा पद्धतीने माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा। चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।